बातमी शीना बोरा हत्या प्रकरणाची आहे। शीना बोराची हाडं दिल्लीतील सीबीआय कार्यालयाच्या रेकॉर्ड रूम मध्ये असल्याची माहिती सीबीआयने ट्रायल कोर्टाला दिली आहे। महिनाभरापूर्वी शीना बोराचे अवशेष सापडत नसल्याची कोर्टाला सांगण्यात आलं होतं। त्यानंतर सीबीआयने शीना बोराचे अवशेष कार्यालयात असल्याचं सांगत अवशेष पुरावे म्हणून सादर केले जाणार नाहीयेत असं कोर्टात स्पष्ट केलं होतं। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। महेश बागल आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। महेश, आपण पाहतोय दिल्लीतील सीबीआय कार्यालयाच्या रेकॉर्ड रूम मध्ये शीना बोराची ही हाडं अवशेष असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र काही दिवसांपूर्वीच हे अवशेष सापडत नसल्याचं देखील कोर्टाला सांगण्यात आलं होतं। नेमकी काय माहिती आहे? नक्कीच 2012 मध्ये शीना बोरा हत्याकांड घडलेलं होतं आणि 2015च्या दरम्यान हे हत्याकांड उघडकीस आल्यानंतर या संदर्भात पोलिसांनी तपास करून रायगडमधील पेन परिसराच्या जंगलातून शीना बोराच्या अवशेष हस्तगत केलेले होते आणि त्यानंतर सीबीआय कडून गुन्हा दाखल होऊन या संदर्भात तपास सुरू होता। आता हा जो घटनाक्रम आहे तो समजून घेण्यासारखा आहे। ज्यावेळेस हा खटला सुरू होता तर एप्रिल 25 म्हणजे 25 एप्रिल रोजी जे सरकारी वकील आहेत त्यांच्याकडून एक सबमिट याचिका दाखल करण्यात आली होती, प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं होतं, ज्यामध्ये म्हटलं होतं की शीना बोराचे जे अवशेष फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवण्यात आलेले होते ते आता सापडत नसल्याचं सांगण्यात आलेलं होतं आणि या संदर्भात फॉरेन्सिक लॅबच्या एका डॉक्टरची साक्ष सुद्धा नोंदवण्यात आली होती। त्यानंतर या संदर्भातली साक्षही थांबवण्यात आलेली होती आणि शीना बोराच्या अवशेषांचं काय झालं याचा तपास करा असं ट्रायल कोर्टाकडून सांगण्यात आलेलं होतं। त्यानंतर तपासाची सूत्र जी आहेत ती हल्ली आणि तपास सुरू केला असता हे जे अवशेष आहे हे दिल्लीतील सीबीआय कार्यालयाच्या स्टोर रूम मध्ये आढळून आल्याचा दावा सीबीआयने ट्रायल कोर्टामध्ये केलेला आहे। आता नेमकं घडलं यामध्ये असं होतं की फॉरेन्सिक विभागाचे जे डॉक्टर होते त्यांनी साक्ष दिलेली होती की या संदर्भातील अवशेष सापडून येत नाहीयेत। त्यानंतर त्यांची साक्ष थांबवण्यात आली होती। त्यानंतर कोर्टाला एक ईमेल सापडलेला होता। अज्ञात व्यक्तीने त्या फॉरेन्सिक विभागाच्या डॉक्टरचा तो भाऊ असल्याचं या ईमेलमध्ये सांगितलं होतं आणि त्याने आरोप केला होता की यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। करोडो रुपये यामध्ये या डॉक्टरला मिळालेले असून त्याने दुबईमध्ये एक घर आणि स्वतःचं क्लिनिक सुरू केल्याचा आरोप करण्यात आलेला होता। कोर्टाने मग हाच ईमेल बचाव पक्षाचे जे वकील आहेत त्यांना दाखवलेला होता। या वकिलांना हा मेल दाखवल्यानंतर बचाव पक्षाचे जे वकील आहेत त्यांनी स्वतः मागणी केली की ज्यांनी हा मेल केलेला आहे त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, कारण यामध्ये जे आरोप करण्यात आलेले आहेत भ्रष्टाचाराचे ते तपासून घेण्यात यावे अशी मागणी बचाव पक्षाच्या वकिलांकडून करण्यात आलेली होती। यानंतर 27 जून रोजी जो ईमेल प्राप्त झालेला होता त्याच्या संदर्भात कोर्टाने आदेश काढले आणि सीबीआयने आता म्हटलेलं आहे की जे अवशेष आम्हाला सापडलेले आहेत ते शीना बोराचेच आहेत आणि त्यांना कोर्टामध्ये पुरावा म्हणून आम्ही आता सादर करणार नाही आहोत, कारण जी चार्जशीट आम्ही फाईल केलेली आहे त्यामध्ये कुठेही त्या अवशेषांचा उल्लेख नाहीये। म्हणजे एकंदरीत पाहताच 1 महिन्यापूर्वी सांगण्यात आलं होतं की तिचे अवशेष सापडत नाहीत, जी हाडं फॉरेन्सिक लॅबला दिली होती ती गायब आहेत आणि त्यानंतर ती सीबीआयच्या दिल्लीतील स्टोर रूम मध्ये सापडतात। तर एकंदरीत पाहता शीना बोरा हत्याकांडातील जो ट्विस्ट आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। निश्चितच महेश, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।